आपण आमच्या पूनमताईंचं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. आज निर्भय जनसंस्था जी खरोखर सुरुवातीला निर्भय जन आंदोलन म्हणूनच सुरू झाली होती, परंतु त्यानंतर निर्भय जनमंच बनला आणि आता निर्भय जनसंस्था बनलेली आहे. परंतु आपण सर्व आज इथे वसई, विरार, पालघरकडूनही आमचे साथी आलेले आहेत. निर्भय बहीणसारखे वसईहून जयश्री सामंत, उदय सामंत आलेले दिसत आहेत मला. आणि आज विरारमधल्या या नंदा खालमध्ये येण्याची आम्हाला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. म्हणून ह्या संस्थेचं सुद्धा आंदोलनकारीच वास्तव आज आपल्या रूपाने समोर आलेलं आहे, त्याला सलाम करतो. आदरणीय मायकेलजी, आदरणीय फादर फ्रान्सिस कोरियाजी आणि थॉमस डिसोजाजी, जे आज इथे उपलब्ध नाहीत, परंतु आम्ही ज्यांना आत्ताच भेटून आलो ते फादर फ्रान्सिस दिब्रिटोजी आणि इथे असलेले सर्वच ज्यांच्या अखंड सत्याग्रही पाठपुराव्यामुळे आम्ही इथे आलो ते मनुवेल टुस्कानोजी आणि त्यांचे सर्वच अत्यंत निर्भयतेने आणि सातत्याने लढणारे साथी कॅलिस भाऊ असतील, जॉन परेरा असतील, आता पेडीकर साहेबसुद्धा निर्भय जनांमधलेच झालेले आहेत. आशाताई आहेत इथे, शैलाताई आहेत आणि रॉबर्ट भाऊंसारखे, नितीन भाऊंसारखे सर्वच आज इथे उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना खरोखर अभिनंदनास पात्र म्हणून आम्ही प्रेमाचा सलाम करतो. 29 वर्ष आपण ही संस्था चालू ठेवली, 36 वर्ष आम्ही नर्मदा बचाव आंदोलन चालू ठेवलेलं आहे. आजही ते संपलेलं नाही आहे, त्याची कहाणी तर वेगळीच आहे. परंतु कुठलीही संस्था, संघटना ही निर्भयतेने चालू ठेवणं आजच्या परिस्थितीमध्ये किती मोठं आव्हान आहे हे आपल्याला सांगण्याची गरज नाही आहे. आणि म्हणून खरोखर आपलं अभिनंदन. आणि मनात इथे बसल्या बसल्या घोळवत होते शब्द सुरेखाताई आणि आम्ही बोलत असताना, निर्भय जन तो तेने कहिए रे, पीड पराई जाणे रे. आज तर निर्भय तेच असतात आणि होऊ शकतात जे खरोखर दुःख दर्द जाणतात. आणि म्हणून अशा प्रकारचे जनमंच, अशा प्रकारच्या जनतांत्रिक आणि जनशक्तीच्या आधारावरतीच चालणाऱ्या, सेवा नव्हे आपलं कर्तव्य म्हणून आपण सर्वच जे छोटं मोठं काम करत असतो ते कार्य सातत्याने, निरंतरतेने, शाश्वत विकासाच्या दिशेने पुढे नेणाऱ्या संस्था आणि संघटना यांचं आज अत्यंत मोलाचं योगदान आहे आणि असावंच लागणार आहे. आणि म्हणून आपण आज इथे आमच्या घर बचाव घर बनाव आंदोलनाचा पुरस्कार केला आहात, कोणा व्यक्तीचा नाही हे मला निक्षून सांगावं असं वाटतं. आपण सर्वच जाणता की आपलेही हे सर्व साथी सामूहिक नेतृत्वासह कार्य करतात. मला सगळ्यांची नावं, मान्यवर आणि पुरस्कार प्राप्त यांची घेणं शक्य नाही आहे, पण अगदी पत्रकारांपासून, साहित्यकारांपासून, पत्रलेखकांपासून, कुठल्या संस्था चालवणाऱ्या स्त्रिया आणि दिव्यांगांच्या बरोबर काम करणाऱ्यासुद्धा, ॲडव्होकेट्स, कोण नाही आहेत तुमच्याबरोबर, अगदी बँकेच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत. आणि अशा प्रकारे एकूण श्रमजीवींच्या बरोबर जोडलेलं कार्य, यामध्ये बुद्धिजीवींचा सहभाग, सहयोग आणि योगदान हे किती मोलाचं ठरत असतं हे निर्भय जनमंच आणि निर्भय जनसंस्थेच्या मार्फत आपण पाहतो आहात आणि आम्हीही म्हणून अभिनंदनच करतो आहोत. साथींनो, आपण जाणताच की आज जसं पेडीकरांनी इथला इतिहास नोंदवून ठेवण्याचं व्रत घेतलेलं आहे, अत्यंत मोलाचं आहे. एका महानगरपालिकेमध्ये एक अधिकारी म्हणून कार्य करत राहण्यापेक्षा मला वाटतं लाख मोलाचं कार्य आपण केलेलं आहात. कारण आज कुठेतरी इतिहास खरं काय आणि खोटं काय आहे असा कुठेतरी गुणगुणत आपल्या कानामध्ये आपण ऐकतो आहोत. हा प्रश्न इतिहासासंदर्भातला, ह्याचं कारण असं
कि कुठेतरी विरासत के नाम पर कुछ विरासत ही नष्ट की जा रही है. आणि म्हणून विरासत म्हणजे एखाद्या स्टेशनचं नाव आणि ते बदलणं एवढीच नाही, तर या देशातली ती गंगा जमुना तहजीब ती सुद्धा आज बदलली जाते. आता माफी कोणी मांडली होती? गांधींनी मांडली होती की सावरकरांनी? याच्याबद्दल खूप काही चर्चा विचार चालू आहेत. पण गुजरात फाईल्स ते काश्मीर फाईल्सपर्यंत आपण काय समजावं हे कळू नये अशा परिस्थितीमध्ये आज इथला स्थानिकांचा इतिहास जपणं हेच कार्य लाख मोलाचं आहे असं आम्हाला वाटतं. आमच्या छोट्या छोट्या जीवनशाळा गेली 30 वर्ष चालत आहेत. 6000 नर्मदेच्या खोऱ्यातली आदिवासी मुलं पास झाली, ग्रॅज्युएट झाली, पोस्ट ग्रॅज्युएट झाली, कोणी बँकेत गेलं, कोणी फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये, कोणी पोलिसही झाले. पण याबरोबरच आमचे शिक्षक कार्यकर्ते झाले आणि त्यांना आम्ही सतत हेच सांगत असतो की आपल्या गावाचं नाव एक छोटंसं चिमलखेडी, जिथली आमची वाऱ्याची आई नेहमी म्हणायची सरकारच्या अधिकाऱ्यांसमोर की तुम्ही मला काहीही द्याल पण माझी चिमलखेडी तुम्ही मला देऊ शकणार नाही. आज म्हणून केवळ बुडणारे नव्हे तर अशा प्रकारे ज्यांचा इतिहास आणि ज्यांच्या पायाखालची जमीन, सोबतचं हे हिरवेगारपण, किनाऱ्याचा समुद्र, कुठे पहाड, हे सगळं पुसलं जात आहे, हिसकावलं जात आहे, त्या सर्वांना कुठेतरी आज त्यांचा पिढ्यापिढ्यांचा इतिहास, ती समृद्धी जी नष्ट होते आहे नाही पण आजपर्यंत जी टिकली आहे त्याच्याबरोबरच कशी टिकवली, कोणी टिकवली, हे सगळं त्याच्यामध्ये नोंदून ठेवणं आणि जपणं हे फार महत्त्वाचं कार्य आहे. आणि म्हणून तुमच्यासारख्या या संघटित शक्तींनी सुद्धा या वसई विरारच्या आणि पालघरपर्यंतच्या संपूर्ण क्षेत्राचं जे काही धन आहे ते तिजोरीत भरण्याचं नाही आहे. ते धन हे कुठेतरी निसर्गाच्या बरोबर माणसाचं नातं जपून जपत आलेलं आणि म्हणून त्याच्याबद्दलचं केवळ लेखनच नव्हे तर त्या समृद्धीबद्दलचा विचार आणि त्या समृद्धीला आज विनाशाच्या दिशेने ढकललं जाऊ नये. कॅन्सर आपण ठीक करण्याचा प्रयत्न खूप करताय, तेही कार्य अमूल्य आहे, परंतु कॅन्सरग्रस्त होऊ नये त्या पंजाबच्या गॅसपूर नावाच्या गावासारखं ते कॅन्सर ट्रेन्स चालू नाहीत म्हणून जे काही करायचं आहे, जे प्रतिबंधक आहे, जे केवळ डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपदा प्रबंधन नाही आहे, हे कार्य आपण इतके वर्ष करत आला आहात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद द्यावेत, इतकं थोडंच आहे. हे सगळं आपलं क्षेत्र काही दिवसांपूर्वीच निर्भय पाटलांच्या निमंत्रणावरून राष्ट्रसेवा दलातर्फे मी पालघरमध्ये आले होते आणि त्यावेळेला तुमचा हा सगळा समुद्र किनाऱ्यावरती चाललेला आटापिटा हा पाहून खरोखर थक्क व्हायला होतं. नंदाखालमध्ये पूर्वी ज्या वेळेला आलो त्या वेळेला मुद्दा होता सिडकोचा. आपण तर फादर दिब्रिटोनसारख्या, मायकेलजींसारख्या अनेकांच्या नेतृत्वाखाली तो लढा दिलात आणि आपण बरंच काही वाचवलंतही. परंतु आज या समुद्राच्या किनारीच नव्हे तर कुठे नदी किनारी, कुठे रस्त्याच्या हायवेच्या किनारी ठिकठिकाणी वसलेले आपले मानवीय बंधू समुदाय आणि वस्त्या, गावं, शहरांचे सुद्धा छोटे मोठे हिस्से गल्ली बोळातले, केवळ आमच्या गरीब वस्त्याच नव्हे तर अगदी धनिक वस्त्यासुद्धा किती चिंतेमध्ये पडलेल्या आहेत हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि ही चिंता कसली आहे, का आहे, हे एक ठिकाणी एका परीने गरीब वस्त्यातले लोक जे आपलं घर वाचवण्यासाठी पुन्हा ते 4 ताडपत्री आणि 10 बांबू आणून बांधण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतात. एक पाण्याचा नळ आणण्यासाठी महानगरामध्ये 60% हेच असतात गरीब वस्त्यांमध्ये राहणारे. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीमध्ये
पण तरीसुद्धा त्यांचं म्हणणं, त्यांचं मागणं हे फार वेगळं असतं. पण त्यांच्या पलीकडे अगदी किमान मध्यमवर्गीयांपर्यंत जे काही आज वास्तव भोगतायत, जे काही आज वास्तवाला, जे कोणी आज वास्तवाला आव्हान देत आहेत, त्यांची सुद्धा हकीकत फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून आज आता फार फरक राहिलेला नाही आहे. ऑक्सिजनसाठी तडफडत जे गेले आपले भाऊबंद, त्यात धनिक कोण आणि गरीब कोण हा तर विचार होऊ शकला नाही. अगदी भरपूर धन असलेले सुद्धा झटक्यात ही दुनिया सोडून गेले. तर अशा परिस्थितीमध्ये आपण आज जगतो आहोत. आणि म्हणून आज ती जी रिस्क मिटिगेशन प्रोजेक्टची बात केलीच बाई आपण केलीत, हे कुठेतरी जोखीम ही कमी करणं, कुठेतरी विनाश थांबवणं आणि विकास हवाच. पण विकासाच्या दिशेने जायचं असेल तर ती दिशा कुठली, मंजिल कौन सी और मंजिल तक जाने का पथ कौन सा, या प्रश्नांची उत्तरं आपल्या, तुमच्या, आमच्या सगळ्या संघटनांना शोधावी लागतात. पण आपण ज्या वेळेला हे प्रश्न विचारतो आहोत त्यावेळेला यामध्ये केवळ पर्यावरणीय प्रश्न नाही आहेत. केवळ पर्यावरणीय विचार जो ग्लासगोमध्ये होतो आणि कोपनहेगनमध्ये होतो आणि तिथे ग्रेटा थेनबर्ग सारख्या, दिशा रवी सारख्या अनेक युवक युवतींना सुद्धा लढावं लागतं आणि ते अँटी ग्रोथ भूमिका घ्यायला एक प्रकारे मजबूर होतात. पण तेवढ्यापुरतं हे सगळं मर्यादित नसतं, हे आपण जाणतो. अगदी आपल्या पायाखालची जमीन तिचं काय होतंय, आपल्या दारातला समुद्र आणि नद्या यांचं काय होतंय, आपल्याला कुठेतरी पाठीशी भक्कम पाठिंबा देणारे पहाड यांचं काय होतंय, अगदी जमिनी खालच्या भूजलाचं आणि राख रांगोळीसारखे मानल्या गेलेल्या रेतीचं काय होतंय, हे सुद्धा विचार करायला आपल्याला भाग पाडते. पण याच्यामध्ये पर्यावरणीय दृष्टिकोन, ज्याबद्दल आता देश विदेशातले 1500 वैज्ञानिक आपल्याला सतत इशारा देत आहेत, सतत सांगतायत की काही दशकं आणि काही पिढ्यांच्या पलीकडे मानव जातीचं अस्तित्वच धोक्यात आलेलं आहे. पण त्या सर्वाच्या पायाखाली मग ते हिमालयाचे ग्लेशियर्स वितळून खाली येणं असो की नद्यांमधलं पाणी उडून जाणं असो, भूजल अधिकाधिक खोलवर जाणं असो की चेरापुंजीपेक्षाही महाबळेश्वरला जास्त पाऊस पडणं असो, दुष्काळ आणि पुराचं चक्र प्रत्येक नदी घाटीला आणि अगदी तुम्हा वसईकरांना सुद्धा भोगावं लागणं असो की कोल्हापूर, रायगड आणि चिपळूणचा पूर असो, या सर्वाचा विचार केला तर खरोखर याच्या मागे कुठेतरी सामाजिक आणि आर्थिक कारणं सुद्धा दडलेली आहेत, हे सांगायला नकोच. ती ओळखून तुम्ही तुमचे कार्यक्रम आखता आहात हेही नसे थोडं की. तुम्ही केवळ रक्तदान शिबिरं करत नाही आहात, तुम्ही एक वेगळ्या प्रकारचं योगदान देत आहात आणि तेही अतिशय हिमतीने आणि निर्भयतेने. आणि म्हणून एखाद्या पत्रकारांनी जर कुणा बिल्डरची पोलखोल केली तर मग आम्हाला हिरानंदानींसारख्या बिल्डरशी का लढावं लागतंय आजही. 2012च्या आदेशाचं पालन करण्यासाठी 22 तारखेला कोर्टात उभे होतो आणि त्याच दिवशी त्यांच्या 24 ठिकाणी धाड पडली गेली ईडीची. यावरून आपण समजू शकाल 40 पैसे एकर या भावानी जमीन घेणारे हिरानंदानी 2012च्या आदेशापासून आजपर्यंत गरिबांची घरं बांधण्याऐवजी 2 आणि 3 कोटींना घरं विकतायत. चालूच आहे त्यांचं. ह्या आर्थिक लुटीचं जे राजकारण आणि अर्थकारण आहे त्यामध्ये आपण बघतो आहोत की भागीदारी कोणाकोणाची असते. एका पक्षाचं सरकार दुसऱ्या पक्षाच्या मंत्र्यांना घेतं, परंतु त्या पक्ष दलीय दलदलीचं राजकारणाच्या वर उचलून जर आपण पाहिलं तर खरोखर या जमिनींचं होतं आहे काय या प्रश्नाची पोलखोल आपल्याही मनात
आणि एकेका पत्रकारितेत हे सर्व पुरस्कृत आपले साथी हे करतच राहतात. मित्रांनो, घर बचाव घर बनाव आंदोलनाने हेच पुढे आणलं, जे आज वसई आणि विरारने सुद्धा पुढे आणणं आवश्यक आहे आणि कमी अधिक होतच आहे. 9% जमिनीवरती 60% गरीब लोक राहतात मुंबईचे, जे अतिशय साधेपणाने आणि स्वावलंबनाने जगतात म्हणून आपण जिवंत आहोत. नाहीतर आजपर्यंत कोणी कितीही मोठा मंत्री प्रधानमंत्री जाऊन म्हणू देत की 2070 पर्यंत कार्बन एमिशन्स आम्ही झिरोवर आणू. अहो, कुठे त्या दिशेने चालली आहे विकासाची वाटचाल? नेमकी उलट्या दिशेने चालली आहे. आता तुम्ही कार्बन क्रेडिट्स द्याल, कार्बन कार्ड्स द्याल, त्याच्या आधारावरती धनाची लेनदेन कराल, मोठमोठ्या उद्योगांच्या संदर्भामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस हे उद्दिष्ट सांगत, परंतु प्रत्यक्षामध्ये कार्बन एमिशन म्हणजे काय ते काही फक्त कोल मायनिंगमधूनच निर्माण होतं का? प्रत्येक वस्तू आणि मोठमोठी उत्पादनं आणि त्याच्यातून आलेले उपभोग या सर्वाच्या प्रक्रियेमध्ये जे एमिशन होतं आहे ते ग्रीन हाऊस गॅस, नाव दिलं ग्रीन म्हणून काही ग्रीन असतं का? त्या सगळ्यामुळेच तर आज एक व्हायरस घुसतो आहे, एक सुनामी आते आहे. आणि म्हणून तुम्ही तोक्ते असो की निसर्ग असो, जे काही महाराष्ट्र भोगतंय त्याच्या पलीकडे ओख्खी भोगली केरळनी, अम्फान भोगलं बंगालनी, सुनामी भोगली केरळ आणि तामिळनाडूने. प्रत्येक वेळेला तिसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा पोचत गेलो अगदी कच्छच्या भूकंपापर्यंत, त्यावेळेला जाणवलं ते हेच की ह्या अशा सगळ्या आतंकवादी आपदांच्या खाली दडलेली कारणं ही शेवटी कोण आणि केव्हा उखडून दाखवणार आणि समाज केव्हा समजणार? सहजासहजी उत्तर मिळत नाहीये. आणि ते काय हे आपण समजत आहात. आज बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन म्हणजेच विकास असं एक नवीन समीकरण झालेलं आहे. अधिकाधिक ऊर्जेचा वापर म्हणजेच विकास हेही एक समीकरण झालेलं आहे. तेव्हा एनर्जी इंटेन्सिव्ह टेक्नॉलॉजी, अगदी शेतीपासून ते कुठल्याही उत्पादन करणाऱ्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीपर्यंत हे अत्यावश्यकच आहे, त्याच्याशिवाय जगणं शक्यच नाही असं म्हणणाऱ्यांनी गांधीजींना आठवणं आवश्यक आहे. वी हॅव इनफ टू फुलफिल एव्हरीवन्स नीड बट नॉट एनीवन्स ग्रीड. आणि म्हणून हे जे एकूण जगण्याचं दर्शन, जीवन प्रणालीचं मार्गदर्शन हेच आज कुठेतरी हरवलेलं दिसत आहे. त्याच्यामध्ये आपण भोगतो आहोत अशा प्रकारची सर्व आक्रमणं. ही निसर्गाची आक्रमणं नाही आहे, ती माणसाने माणसावर केलेलं आक्रमण आहे. युक्रेन टीव्हीच्या स्क्रीनवरती बघणं शक्य आहे. आपण काही करू शकत नाही या जगात जिवंत असताना. याच्याबद्दल अक्षरशः हृदय फाटतं युक्रेन पाहताना. आपली मुलं बाळं आजूबाजूची परत आली असतील, परंतु युक्रेन आता तिसरं विश्वयुद्ध निर्माण करणार की काय हा प्रश्न आपल्यासमोर आव्हान म्हणून उभं करतो आहे. आणि तो खरा रशिया आणि अमेरिकेचा गोंधळ आहे. आणि त्यात आता चायना काय करणार आणि जर्मनी काय करणार हे काय आपण फक्त पाहतच राहणार का? पण ते युद्ध कुठेतरी दुसरीकडे चाललेलं आहे, दूरवर. ते दूरदर्शन आपण केवळ घेतो आहे, पण आपल्या अवतीभोवती चाललेलं ते सुद्धा युद्धच आहे. हा एक संघर्ष आमचा, नर्मदा बचाओ, नदी बचाओ, देश बचाओ, घर बचाओ, श्रमिक बचाओ, ट्रेड युनियन म्हणून श्रमिक जनता संघ, शहरी गरिबांच्याशी चाललेलं आंदोलन म्हणजे घर बचाओ घर बनाव आंदोलन. प्रत्येक आंदोलन कुठे 36 वर्ष, कुठे 17 वर्ष चालत असताना पाहतो आहोत आजूबाजूला काय होतं आणि आपण किती कमी पडतोय याची जाणीव मन पोखरत राहते. म्हणून पुरस्कार सुद्धा कुठेतरी लाजीरवाणं बनवतो स्वतःला. व्यक्तिवादी झाला तर अधिकच लाज वाटते, कारण अगदी या अनवरीनी छोटंसं तानं मूल घेऊन आमच्या पहिल्या 2005च्या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. तिला आता कुठेतरी घर मिळतंय. तिला फेकून देणाऱ्याला मॅग्सेसे अवॉर्ड मिळाला.
एका NGOच्या नावाने. व्हॅटिकनमध्ये पोपनी मला बोलवलं होतं, 100 जण दुनियेतली बोलवली होती. तेव्हा मी खुश होऊन ते छोटंसं राष्ट्र बघायला जाणार होते आणि एकूण भविष्याचा विचार मांडायला. पण त्याच गृहस्थांनी माझं जाणं अडवलं, स्वतः घेतलं आणि मॅग्सेसे अवॉर्ड घेतलं. काही हरकत नाही, परंतु या अनवरीला घर दिलं असतं तर आम्ही मानलं असतं. तेव्हा कुठेतरी अशी जी वेगवेगळ्या पातळीवरची आज आंतरिक युद्ध चाललेली आहेत, ती समाजातल्या समुदाय आणि समुदायामध्ये सुद्धा आहेत आणि ती शासन आणि जनतेमध्ये सुद्धा आहेत. ती अब्जाधीश जे प्रस्थापित आहेत आणि विस्थापित, जे रोडपती आहेत, करोडपती नाहीत, त्यांच्यामध्ये सुद्धा चाललेली आहे. हे असं का व्हावं लागतं आहे? हे एवढी वर्ष का लढावं लागतं आहे? कारण आपण संविधानावर हात ठेवून शपथ घेऊन निघून जाणाऱ्यांना सगळं सोपवतो आणि म्हणतो की ते आता सगळं सांभाळतील. दे विल टेक केअर ऑफ ऑल नॅचरल अँड ह्युमन रिसोर्सेस. तेच करतील मॅनेजमेंट या संसाधनांचं. पण खरोखर सत्तेच्या नावाने एकदा काही मिळालं हातात, निर्णयाचं स्थान आणि सन्मान, की मग तळागाळाची वस्ती, तिचा इतिहासच नव्हे तिचं भविष्यसुद्धा कुठे सत्ताधीशांच्या अजेंडावरती गायबच झालेलं दिसतं. हीच खरी विटंबना आहे. ज्या संविधानाने समता, एकता, सद्भावच नव्हे तर समाजवादाची सुद्धा आपल्याला दीक्षा दिली. आणि म्हणून बाबासाहेबांना सुद्धा गाव छोडो म्हणता म्हणता महाडच्या चवदार तळ्यावरती सुद्धा पाण्यासाठी लढावं लागलं. आज आमच्या वस्त्या वस्त्या पाण्यासाठी लढतायत. अंबुजवाडीमध्ये 35,000ला 5 घरांना 1 नळ देणार अशी दलाली चालली असताना या लाला काळे आणि निर्मला गुप्तांनी त्यांच्या साथींच्या बरोबर, कोणी रहिमत, कोणी दयाशंकर, अखेरीस पूनमताईंना घेऊन आपला हक्क 10,000त मिळवला. एक एक प्रकारचा भ्रष्ट आचार आणि विचार हा अगदी अशा खालच्या आणि तळागाळाच्या पातळीपासून आज जो भोवतो आहे, त्यामुळे समता, बंधुता आणि न्याय, एक अम्ब्रेला कॉन्सेप्ट, हे कुठेच आपल्याला दिसत नाही प्रतिबिंबित झालेलं. आणि म्हणून लढावं लागतंय. या देशामध्ये काय कमी आहे? कमी आहे की पाणी कमी आहे? कशाची कमी नाही आहे. कमी आहे ती समतेची आणि न्यायाची. आणि म्हणून हे जे वाटप होतं आहे, जमिनीचं, जंगलाचं, पाण्याचं, नद्यांचं, हे कुणाच्या दिशेने होतं आहे? समुद्रामध्ये सुद्धा कोण घुसपैठ करतं? हे एनरॉन आणि व्हिडिओकॉननी ONGCच्या ही समोर उभं ठाकून ज्या वेळेला समुद्रात प्रवेश केला होता, तेव्हा आमच्या जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे पहिली केस आम्ही घातली होती, ती मला आठवते. इथले सगळे थॉमस कोचेरींपासून ते वेगवेगळे सगळे मच्छीमार नेते रामभाऊ पाटलांपर्यंत हे सगळे लढतच राहिले. अगदी गोराई वाचवण्यासाठी जिथे आमच्या पूजाताईंना आता घर मिळालं, घर बचाव घर बनाव आंदोलनामार्फत. परंतु ह्या सगळ्या नेत्यांच्या, सगळ्या लढायांच्या पलीकडे आजही लढाई चालू आहे आणि चालू ठेवावीच लागणार. याचं कारण आजही निसर्गाशी खेळखंडोबा केवळ नाही, आपल्या सगळ्यांच्या लोकशाही अधिकारांशी खेळखंडोबा होतो आहे. अगदी वाढवण बंदर असो की आणि कुठल्या बिल्डरनी समुद्र किनारी CRZ बदलायला लावून हडपलेली जमीन असो, या प्रत्येकामध्ये साधनांचं वाटप हे कुणाच्या बाजूने होत आहे आणि कुणाच्या बाजूने होत नाही, या प्रश्नाचं उत्तर शोधून काढणं कठीण नाही आहे. त्याबद्दल बोलणं, त्याच्यासाठी निर्भय जनमंचाचीच गरज आहे. आणि हे जे होतं आहे त्याच्यामध्ये विचार कसला आहे? जनशक्तीचा नाही, धनशक्तीचा आहे. आपण पाहतो आहोत की एक रेत काढली जाते, ज्याची लढाई आम्ही नर्मदा काठची 2013 ते 2017-18 पर्यंत लढली. मी कोर्टात उभीच राहिले शेवटी. आणि सगळं अवैधता दाखवून दिल्यानंतर ऑर्डर्स हातात घेतल्या,
पण आजही उत्खनन थांबत नाही आहे. जेव्हा आम्ही जातो रात्री 12 वाजता तेव्हा मशिनी पकडतो, तेही कपडे बदलून जावं लागतं तेव्हा जाऊ शकतो. पण आज आपण नदीच्या किनारी असो की सागर किनारी असो, अशा प्रकारची रेत काढणं, फेब्रुवारी 2012चा सुप्रीम कोर्टचा फैसला, NGT हरित न्यायाधिकरण त्यांचे 2013चे फैसले, सगळ्याचं उल्लंघन करून जे चाललं आहे ते कुणाच्या आशीर्वादाने हे सांगण्याची गरज नाही. आणि म्हणून मी म्हटलं त्याप्रमाणे ज्याचं नाव निर्माण आहे हिंदीमध्ये, त्या बांधकामाच्या तळाशी मजूर खपतायत. 2000 किलोमीटर लॉकडाऊनमध्ये चालून जाताना आम्हाला उपोषणच करावं लागलं होतं. ते मग वाहनात बसवणं चालू झालं. महाराष्ट्र मध्य प्रदेशात सीमेवरती नीलमताई गोरेंसारख्यांनी खूप प्रतिसाद दिला, अनिल देशमुखांनी खूप प्रतिसाद दिला. आज ते जरी बाहेर फिरत नसले तरी, परंतु आम्ही पाहतो आलो की अगदी लॉकडाऊनमध्ये सुद्धा विकासाची ही व्याख्या बदललेली नाही आहे. कुठेतरी छोटासा पंछी एअरपोर्टवरून चालताना पाहिला तर सगळ्यांना असं वाटलं, अरे पहा आता निसर्ग फुलून आलाय. आणि अगदी जीवजंतू सुद्धा आता जपणार माणूस. आणि त्यामुळे आता कुठल्या कोरोना डरोना कुणाची भीती राहणार नाही. पण असं काही झालेलं नाही. उलट लॉकडाऊनमध्ये EIA 2020 ज्याला तुम्ही सुद्धा चॅलेंज दिलं आणि आम्ही सुद्धा आणि लाखो युवकांनी चॅलेंज दिलं, त्यांना खरोखर आम्ही सलाम करतो. त्यांच्यामुळे आजही ते संपलेलं नाही. ते होतं म्हणू नका, आहे म्हणा. ह्या निवडणुकीनंतर की त्या निवडणुकीनंतर केव्हा येणार एवढाच प्रश्न आहे. पण लॉकडाऊनमध्ये सुद्धा हे कायदे बदलले. पर्यावरण संबंधातलेच नव्हे, अगदी डिफेन्स ते शिक्षण मंत्रालयापर्यंतचे कायदे बदलले. 20 तासात 21 सुधारणा झाल्या. 3 कायदे परतवण्यासाठी आमच्या संयुक्त किसान मोर्चातल्या शेतकऱ्यांनी 13 महिने आंदोलन आणि 715ची शहादत स्वीकारली. परंतु या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींनी कायदेच संविधानाचं जर उल्लंघन करता आहेत आणि संविधानामध्ये सुद्धा अनेक मूलभूत गोष्टी या मार्गदर्शक सिद्धांत म्हणून घातल्या गेल्यामुळे नॉट जस्टिसिएबल, म्हणजे तुम्ही त्याच्या मुद्द्यावरती कोर्टात उभे राहू शकत नाही. कोर्ट ज्युडिशियरी वर्सेस एक्झिक्युटिव्ह ह्या भांडणामध्ये शेवटी सत्तेवर बसलेल्यांच्या वरती सोडणार कायदे करणं आणि बदलणं, आणि ते मन की बात पुढे नेणार आणि मनमानी करणार. हे जेव्हा आपण पाहतो आहोत त्यावेळेला खरोखर आपण केवळ हे वाचवा ते वाचवा असं म्हणून चालणार नाही. या सुरेखा दळवींसारख्या ॲडव्होकेट, तुमचे लढणारे युवा ॲडव्होकेट, या सगळ्यांच्या बरोबरच ॲडव्होकसी आपण स्वतःच या खऱ्या विकासाच्या मुद्द्यांवरती वकालत करणं आणि जनतेच्या या कोर्टामध्ये उभं राहणं हेच आम्हाला लाख मोलाचं वाटतं आहे. आणि म्हणून हा सगळा संवाद फार महत्त्वाचा वाटतोय. आपणही पाहत आहात की ह्याच निर्माण कार्य म्हणून ज्याला म्हटलं जातं त्याच्यासाठीच तुमचा समुद्र किनारा ध्वस्त होतो आहे. त्याच्यासाठीच ते CRZ जे इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर आलं, 1991 पासून त्याचा आधार घेऊन अनेक ठिकाणी लढाया झाल्या. कफ परेडमध्ये थॉमस कोचेरींचं उपोषण असो की मीना कुमारींचा रिपोर्ट आल्यानंतर केरळच्या काठावरती सगळ्यांना आम्हाला उभं राहायला करावं लागलं असो, या सगळ्या बाबतीमध्ये आपण पाहत होतो की कुठेतरी हा झोन वाचावा अशी एक इच्छा आपल्या मनामध्ये, पण राजनीतिक इच्छाशक्ती काही नेत्यांमध्ये होती. आज ती कुठे गेली याचा शोध घ्यावा लागेल. कारण जर आता 50 मीटरचंच नियंत्रण आलं तर मग होणार काय? कुठेतरी रेंजा येणार तर कुठे अंबानी आणि अडाणी येणार. छोटे मोठे बिल्डर्स तुलनेने कमीच म्हणायचे. पण हे झाल्यानंतर समुद्र किनारा जो ध्वस्त होतो आहे तिथल्या मच्छीमारांच्या घरांचा अधिकार सुद्धा देत नव्हते तेव्हा लढावं लागत होतं. पण आज तुमचा आमचा जगण्याचा अधिकार या अशा क्षेत्रामध्ये सुद्धा साबूत राहणार की नाही हा प्रश्न आहे. तो राहणार नाही
हेच स्पष्ट उत्तर आहे जे निर्भयतेने देण्याची गरज आहे. आणि म्हणून कुठेतरी चांगला निर्णय घेतला, सॉल्ट पॅनवरती कन्स्ट्रक्शन होऊ देणार नाही. तर एक युवा पर्यावरण मंत्री म्हणून आदित्य ठाकरेजी ज्यांनी आरे कॉलनीबद्दल निर्णय घेतला, तसाच हा निर्णय घेतला, त्यांचं आम्ही स्वागत करतो. आमच्या माहूलच्या प्रदूषणाबद्दल सुद्धा त्यांनी काही निर्णय घेतला. अर्थात आम्ही हायकोर्टातही जिंकलो, पण त्याच्यापूर्वी सुद्धा त्यांनी आमची बाजू घेतली. आमच्या लोकांना परत पुनर्वसित केलं 2500 घरं देऊन. अजून ते प्रक्रिया अर्धी आहे, म्हणून पुरस्कार त्याच्याबद्दल घेणं सुद्धा कसं तरीच वाटतं. पण 900 घरं मिळाली, 1600 मंजूर झाली. या सगळ्यामध्ये कुठेतरी असं अगदी जर एखादा सत्तेच्या पदावरती असलेला कुणीही आमदार, खासदार की मंत्री संत्री असेल तर निश्चितच आपण संवादासाठी तयार राहतो. आणि हे नक्की की महाविकास आघाडीसारखं सरकार जेव्हा येतं तेव्हा कुठेतरी मंत्रालयाची दारं खुल्ली जातात. आम्ही रॅली घेऊन जाऊ किंवा डेलिगेशन घेऊन जाऊ, पण चर्चा करता येते. तेव्हा चर्चा ही आपण टाळत नाही. परंतु ही चर्चा करताना जे बुनियादी मुद्दे, जे मूलभूत मुद्दे आपल्याला उठवावे लागतात, त्या मुद्द्यांना खरोखर उत्तरं कधी, किती आणि किती प्रयत्नानंतर मिळतात हे सुद्धा सांगणं आवश्यक आहे. आज महाराष्ट्रातला 3 ठिकाणचा पूर, ज्याच्यावरती रिपोर्ट तयार करून आम्ही आता 22 तारखेला जनविकास परिषद घेतली, अनेक तज्ज्ञांना समाविष्ट करून. पण आज आपल्याकडे एवढे रिपोर्ट्स आहेत. माधव गाडगीळांचा पूर्ण पश्चिम घाटाचा रिपोर्ट आहे, हेही नसे थोडके. परंतु हे सगळे रिपोर्ट सादर करताना ज्या राजकीय नेत्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय, त्यांना आता येत्या पावसाळ्याच्या आधी पूर नियंत्रण करायचं असेल तर प्रत्येक सो कॉल्ड इन्फ्रास्ट्रक्चर, जे सुप्रास्ट्रक्चर झालेलं आहे, त्याची दखल घ्यावी लागेल. तुमच्याही क्षेत्रामध्ये हेच आहे. कुठे भराव घातला, कुठे पूल उंच केला, कुठे अलाइनमेंट न बघता रस्ते काढले, कुठे बिल्डिंग्स उभ्या राहिल्या, त्यांनी पाणी अडवलं तर मग वसईच काय, अहो चेन्नई, काश्मीर सगळं बुडतं. आणि प्रत्येक ठिकाणी, अगदी कोल्हापूरमध्ये असो की बडोद्यामध्ये असो, नदीच्या काठी, समुद्राच्या काठीच नव्हे तर जलग्रहण क्षेत्रामध्ये सुद्धा ज्या उभ्या राहतात उंच उंच इमारती, घर बचाव घर बनाव म्हणत हे आयुष्यभर लढतात. मग आम्ही म्हणतो, धनवानों के राजमहल ये, गरीब के है फांसी घर, चलो बसाए नया नगर हम, चलो बसाए नया नगर, असं म्हणून आम्ही कुठेतरी लढत राहतो. पण हे जे आजचं नागरीकरण, नगरीकरण नाही नागरीकरण ज्याला म्हटलं जातं, जे लंबे चौडे शहर करत करत पुढे जात आहे भरधाव वेगाने, त्याच्यामुळेच तर पाणी तुंबत नाहीये का? प्रत्येक ठिकाणी हा अभ्यास केल्यानंतर मोठी मोठी धरणं हे तर आहेच कार्य, परंतु त्याच्याबरोबरच अशा प्रकारे पाण्याला अडवणं. आणि मग एखाद्या युवतीला आपण जर कुठल्या तरी खोट्या शंका कुशंकांनी बांधून ठेवलं घरातल्या खांबाला, तर ती उच्छृंखल बनून कशी तोडून निघून जाईल, तशा प्रकारे पाणी इथे तिथे पसरत घरादारामध्ये घुसतं. आणि तेरा रूप कैसा, तेरा रंग कैसा, हे लोक मग पाहतच राहतात. आणि म्हणून तुमच्याकडे सुद्धा ज्या वेळेला बुडीत आलं, तुम्हाला राहत कार्य करावं लागलं, कुणाला पुनर्वसन करावं लागलं, नुकसान भरपाई मागावी लागली, पण हे कधीपर्यंत आणि कुठवर? शेवटी जर एकेका ठिकाणी अशा प्रकारे ध्वस्त होत गेलं, उद्ध्वस्त होत गेलं आयुष्य, केवळ घरदार आणि निवारा नव्हे तर जगण्याची आजीविकेची साधनं, जी केवळ लॉकडाऊनमुळे होत नाहीत, अशा प्रकारच्या विकासाच्या नावाने होणाऱ्या क्रॅकडाऊनमुळे सुद्धा नष्ट होत राहतात, तर मग मच्छीमारच काय, अनेकानेक लोकांवरती आजीविकेचं जे संकट उभं राहतं, त्या संकटाला निर्भयतेने, जीवटतेने तोंड देणं आणि आव्हान देणं हे तुमचं आमचं सेवेचं नव्हे कर्तव्याचं कार्य म्हणावं लागेल. आज तुमच्या क्षेत्रातले आदिवासी तेच करतायत. अगदी धडधड हाय स्पीड रेल्वे येते बुलेट ट्रेनच्या नावाने. काय गरज आहे हो तिची? मी आत्ताच 4 दिवसापूर्वी केरळमध्ये होते, तिथे सुद्धा केरेल येते, ती दुसरी बुलेट ट्रेनच आहे. आणि तिथेही प्रश्न विचारावा लागतोय,
तेव्हा वामपंथी की दक्षिणपंथी हा मुद्दा नाही आहे की उत्तरपंथी, मुद्दा आहे तो विकासातल्या प्राधान्यांचा. आणि अशा प्रकारे जे थोपवले जात आहेत एक एक प्रोजेक्ट्स, त्याच्या EIA, SIA, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट, हे सगळं मंजुरीच्या प्रक्रियेतलं एक प्रकारचं शर्तींचं कारण जे असतं ते कोणीही अवलंबत नाही. मुख्यमंत्री जातात, नरेंद्र दामोदर दास मोदींना भेटतात. रेल्वे मंत्र्यांनी मंजुरी दिली नाही केरळला, तेव्हा ते म्हणतात मोदींकडूनच मिळवू. पहा राजकारण कसं चालतंय, त्या वरच्या पातळीवरचं कसं चालतंय आणि खालच्या पातळीवरती कुणाला विचारलं जातं. अनुच्छेद आर्टिकल 243 आपल्या संविधानातलं, जे खूप उशिरा आलं, राजीव गांधींना आणि त्यांच्या टेक्नोक्रॅट्सना जेव्हा समजलं, सुचलं की 1 रुपयातले 10 पैसे खाली जातात आणि टेक्नोक्रॅटिक पॉवरनी लोकांचं भलं होणार नाही, खरा विकास होणार नाही, इट नीड्स टू बी बेस्ड ऑन पॉवर टू पीपल, हे त्यांचं वक्तव्य आणि लेखन आम्ही कोर्टापुढे ठेवलं होतं त्यावेळेला, कारण राज्य त्यांचंच होतं. परंतु एका प्रधानमंत्र्याला, पंतप्रधानांना कळून चालत नाही. संपूर्ण राजकीय इच्छाशक्ती ही जर आर्थिक धनशक्तीशी जोडलेली राहिली तर मग असंच होणार. जायकाच काय, एक एक द्विराष्ट्रीय संस्था आणि वर्ल्ड बँक आणि ADB आणि सर्व, ज्यांना नर्मदेच्या आंदोलनातर्फे 8 वर्ष आम्हाला चॅलेंज द्यावा लागला, तेव्हा जपान, स्वीडन, सगळ्या कॅनडा, अमेरिका, सगळ्यांच्या बायलॅटरल एजन्सीजचे कर्ज थांबले. पण तरीसुद्धा सरकारने पुढे रेटलं आणि आज ते धरण अनेक प्रकारे फेल्युअर, असफल साबित झालंय. त्याची गोष्ट खूप मोठी आहे. परंतु हे जे होतं धडधडत एक विकास पुढे नेणं, त्याच्यामध्ये ज्यांचे बळी जातात ते भुक्तभोगीच शेवटी आवाज उठवतात. पण जे भुक्तभोगी होणारे असतात ते जर अशा प्रकारच्या मंचावरती एकत्र आले तर मग नसे थोडं खे. असा आवाज आपल्याला आज उठवतो लागतो आहे. तो आदिवासी उठवताच आहेत. आणि तुम्ही सुद्धा वसई विरारमधली समाजवादी, सत्तावादी नाहीत असे जे अनेक वर्षांपासून काम करणारे सगळे साथी आहेत तेही उठवत आहेत. म्हणून तुम्हाला आम्ही सलाम करतो. हे अतिशय आवश्यक आहे. कारण जर प्राथमिकताच ही असेल पैशांच्या लेनदेनाची, तर चीनच्या सह सुद्धा युद्ध एकीकडे चालू असेल, त्याच्यावरचं राजकारण चालू असेल, पण आर्थिक व्यवहार बंद झालेला नाही. उलट अत्यंत जाणकार व्यक्तींनी मला सांगितलं की तोही भाग अडाणींच्यावर सोपवला दिलेला आहे. तेव्हा कुठेतरी नवाज शरीफना भेटायला आपले पंतप्रधान जातात नजराणा घेऊन. भारत पाकिस्तान युद्ध आपल्या मनामध्ये बिंबवत असतानाच ते सुद्धा या अडाणी अंबानींच्या लेनदेनसाठी म्हणून गेलेले प्रतिनिधी असतात. अशा परिस्थितीमध्ये या पैशाचा आणि बाजाराचा हावी होणं, त्याच्याच आधारावरती विकासाच्या संदर्भातलं नियोजन आणि निर्णय, याच्यामध्ये शेवटी तळागाळावरती या निसर्गाच्या आधारावर जगणारी माणसं, ज्यांच्यावरती तत्काळ आणि प्रत्यक्ष परिणाम होत असतात, त्यांचा तर सहभाग घेतलाच जात नाही. आणि म्हणून घटनेलाही पायदळी तुडवलं जात आहे. आज तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था हिला फार महत्त्व देतात, हे फार मोलाचं आहे. आज आपल्याला त्याच दिशेने जायला हवं आहे. कुठेतरी प्रत्येक वस्तीला, कुठेतरी प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावाला आणि नगराला सुद्धा विचारात घेतल्याशिवाय विकासाचं नियोजन होऊ शकत नाही आणि होऊ देणार नाही. अशी भूमिका घेतल्याशिवाय या देशातलं जनतंत्र, संविधान आणि खरा विकास निसर्गाच्या आधारावर आणि माणसाच्या आधारावर चालू शकणार नाही. आणि म्हणून हे कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. जिथे आजही समृद्धी वाचलेली आहे ही हिरवे व्हेंटिलेटर्सची, ती वाचवणं हाच आपला पहिला उद्देश असला पाहिजे. आणि त्यासाठी अर्थात भरपूर आहे आपल्याकडे. अगदी महाराष्ट्राचा म्युनिसिपल ॲक्ट पाहिला तर प्रत्येक नगरसेवकांनी वॉर्ड सभा नियमित घेतल्या पाहिजेत. घेतल्या नसतील तर त्यांचं नगरसेवक पद जाऊ शकतं. हे आमच्या पुण्याच्या अस्लम बागवानांनी उपोषण करून उठवलं, तेव्हा तिथे सभा सुरू झाल्या.
पण आज आम्ही सुद्धा एकनाथ शिंदेजींना आवेदन दिलेलं आहे, प्रत्येक नगरसेवकाला मुंबईतले आवेदन दिलेलं आहे की तुम्ही वॉर्ड सभा घ्या, निदान येत्या निवडणुकीच्या आधी आम्हाला विचारा एकदा तरी की तुम्हाला हवंय तर काय हवंय आणि काय नको आहे. पण यासाठी सुद्धा लढा द्यावा लागणार, त्याच्याशिवाय कुठलं गत्यंतर नाही. आपण हेही पाहतोय की पाण्याचा विचार केला तर मागच्या वेळेला बच्चू कडू आणि आम्ही एका मंचावरती आलो होतो मनुवेलजींच्याच मार्फत, आणि त्यावेळेला प्रश्न होता अनेक ठिकाणी पाणी मिळत नाहीये. आज सूर्यासारखा प्रकल्प आदिवासींच्या नावाने होतो, हो त्याचं पाणी तुम्हाला मिळतं, आम्ही ते अडवू इच्छित नाही. परंतु आदिवासी ज्या वेळेला आपला भोग देतात आणि त्यांना मात्र पाण्यापासूनच वंचित राहावं लागतं, त्यावेळेला नर्मदेच्या काठी असो की कुठल्याही नदीच्या काठी असो लढावंच लागतं. आणि समुद्र किनाऱ्याची सुद्धा अवस्था तशीच होणार आहे. आज पाणी हे विनाशकारी रूप घेऊन तुमच्या घरामध्ये घुसतं आहे, तर एकीकडे त्याला थांबवणं आणि तुमच्या आजूबाजूला जी पावनखिंड किंवा उसगावसारखी धरणं आहेत त्याच्या पाण्याचा सुद्धा खरा न्यायपूर्ण वाटप आणि उपयोग करणं, याच्यासाठी सुद्धा निर्भय जनसंस्थेसारख्या संस्थेने भिडलं पाहिजे. आणि असे संपूर्ण आराखडे जर तयार झाले, इथल्या जमिनींचं काय होणार, काय होऊ देणार, काय होऊ देणार नाही, इथल्या पाण्याचं काय होऊ देणार आणि काय होऊ देणार नाही, इथल्या समुद्र किनाऱ्यावरती कुठल्या प्रकारची रोखठोक आणि नियम अंमलात आणण्याला भाग पाडणार, हे सगळं तुमच्यासारख्यांच्याकडून आक्रोश नव्हे तर आवाज म्हणून जरी उठवलं तरी सुद्धा शासनाला तुमच्या पुढे झुकावं लागेल. आणि त्यांना झुकवणं हेच नव्हे, त्यांना वाकवावं पण लागेल आपल्याला. कारण शेवटी कुठल्या दिशेने विकास जाणार याचं उत्तर त्यांनी द्यायचं आहे, आणि ते उत्तर आपल्याला या भागातल्या अनेक मुद्द्यांच्या बाबत आवश्यक आहे. आवश्यक आहे ते राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा. 28 आणि 29 मार्चला आज देशभरामध्ये हडताळ संप पुकारत आहे. जसा आमचा 550 संघटनांचा संयुक्त किसान मोर्चा 13 महिने डटून संविधानाच्याच आधारावरती शहीद आझम भगतसिंग ते गांधी सर्वांचा मार्ग अवलंबत अखेरीस बऱ्यापैकी जिंकला, तरी अजून आंदोलन चालूच आहे योग्य शेतीमालाला भाव घेण्यासाठी. तसंच अगदी श्रमिकांचं आंदोलन सुद्धा आज खूप धडाड्यांनी पुढे जाणं आवश्यक झालेलं आहे. बँकांचे पदाधिकारी भूतपूर्व आणि आजी माझी आज इथे बसलेले असताना मी काय सांगायचं, आज बँकांचंच नव्हे LIC पर्यंत, पोर्ट्स आणि एअरपोर्ट्सच नव्हे रस्त्यांचं सुद्धा, आणि आता नद्यांमध्ये जलपरिवहन सुरू करणार त्यांचं सुद्धा, आणि समुद्र किनाऱ्यावरच्या जमिनींचं सुद्धा जे निजीकरण होत आहे ते सार्वजनिक संपत्तीचंच एक प्रकारचं वितरण आहे. आणि त्या वितरणामुळे केवळ रिझर्वेशन कुणाला मिळणार आणि कुणाचं जाणार हा मुद्दा नाही, तो आहेच आदिवासींच्या दृष्टीने. परंतु त्याच्या पलीकडे या देशाची तिजोरी जी खाली होते आहे, जी नैसर्गिक संसाधनांची सुद्धा आणि आर्थिक द्रव्याची सुद्धा, आणि मग शाळा चालवू शकत नाही सरकार, अरे रे रे रे, दवाखाने चालू शकत नाही, अरे रे रे, बजेटमध्ये त्यांची वाटप कमी होतं, स्वास्थ्य आरोग्य आणि शिक्षण यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या सेक्टर्सवरचं किती दुःखद. खरं म्हणजे भरपूर आहे देशाकडे, परंतु त्याचं वाटप हे विषमतेच्या दिशेने अत्यंत बीभत्स गैरबराबरी ज्याला आपण म्हणू त्या दिशेने जे चाललं आहे ते थांबवल्याशिवाय हे सर्व थांबणार नाही. कारण त्यांच्याकडे एक वसई आणि विरार काय पूर्ण देश खरेदी करण्याची ताकद आहे, जी धनशक्तीची ताकद आहे. आपल्या जनशक्तीची ताकद आणि रेटा लावून जोपर्यंत आपण हे म्हणत नाही की तुमची कितीही धनशक्ती असली, ती देशी असेल की विदेशी भांडवलाची असेल, ती आम जनतेचे साधनं जगण्याची, रोजगाराची आणि त्यांचे हक्क हे हिरावून घेण्यासाठी तुम्ही वापरणं हे आम्हाला मंजूर नाही. हे जोपर्यंत ठणकावून सांगत नाही तोपर्यंत मित्रांनो असंच होत राहणार. हिरानींसारखे बिल्डर्स कुठल्याही राजकारणाच्या विचारांच्या नंतरच ते धाड घालतात, तोपर्यंत ते धाड घालत नाहीत. 10 वर्ष गरिबांसाठी एक घर बांधलं नाही, 40 पैसे एकरनी जमीन घेऊन सुद्धा अशा बिल्डर्सना सुद्धा ते लूट की छूट देतात.
हे आम्ही एनरॉनशी लढतानाही पाहिलं आणि आजही पाहतो आहोत एकेका बिल्डरला चॅलेंज देताना. म्हणजे बिल्डर हे डेव्हलपर्स नसतात तेव्हा चॅलेंज द्यावं लागतं, कारण खरे बिल्डर्स तर आमचे निर्माण मजदूर असतात, जे ते 1700 आणि 2000 किलोमीटर चालत गेले होते ना लॉकडाऊनमध्ये. तेच अशाचसाठी, त्यांच्याच जगण्यासाठी, त्यांच्या पोराबाळांसह रात्री झोपण्यासाठी जर घर नसेल, सकाळी 8 वाजता तुमच्या दरवाज्यात येऊन त्यांनी जेवण बनवायचं, सफाई करायची, आणि बिल्डिंगासुद्धा उंच आणि लंब्या चौड्या त्यांनीच बांधायच्या. पैशांनी काही बिल्डिंग बांधल्या जात नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स होईल तेव्हा कॉम्प्युटरवरून बिल्डिंग बांधली जाईल असं म्हणतात, बघूया. पण आज तरी ते निर्माण मजदूरच बांधतायत ना, पण त्यांना कोणी विचारत नाही. तेव्हा श्रमाची पुंजी आणि धनपुंजी याच्यामधलं जे युद्ध चालू आहे आज, त्याची दखल घेतल्याशिवाय आपण हे सर्व परिवर्तन आणणं शक्य नाही. आणि ही दखल जर आपण घेतली तर निश्चितच आपण आमच्या या घर बचाव घर बनाव सारख्या प्रत्येक आंदोलनाबरोबर उभे राहाल, कारण आपण निर्भय जन आहात. नाहीतर आपण जेलमध्येच जाल. फेसबुकवरती आज काही लिहिलं, आज काही बोललेलं ते तुम्हाला पटलेलं तरी उद्या ट्रोल व्हाल वगैरे वगैरे. जरी बिल गेट्स, आम्हाला माहिती आहे त्यांचं काय कारण आणि कर्तव्य आहे आणि ते काय करतायत आणि वुहानमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट काय आहे, तरी लिहिलं जातं लोकसत्तेचे कोण होते अन्वयार्थमध्ये की काय तुम्ही सुद्धा असं म्हणता. हो आम्ही नाही, अनेक जण म्हणतायत, पुस्तकाच्या पुस्तकं लिहिले आहेत, गेट्स टू एम्पायर अशी पुस्तकांची नावं आहेत. तेव्हा हे कोण कोण आहेत? हे बिलिओनेअर्स आहेत, हे मिलिओनेअर्स नाही आहेत. साध्या पाण्यावरती बिलिओनेअर्स बनत आहेत. 55 पैसे लिटरच्या भावाने पाणी घेतात शासनाकडून भूजलातून आणि 18 रुपये आणि 20 रुपयांनी विकतायत. आणि शेतकरी 1 रुपयाला 1.5 रुपया मागतायत, पण तोही मिळत नाही म्हणून आत्महत्या करतायत. त्या हत्या आहेत, आत्महत्या नाहीत. तेव्हा या व्यवस्थेचं हे जे आक्रमण आहे ते अति भयंकर आहे. ते निसर्गावरही आहे आणि मानवावरही आहे. हे अमानवीय आहे. हे विषमतेच्या आणि अन्यायाच्या अत्याचाराच्या स्वरूपात पुढे रेटत असताना जन आंदोलनांची कास धरल्याशिवाय न आदिवासींना त्यांच्या पेसा कायद्याच्या खाली निर्णयाचा अधिकार मिळेल, न तुम्हाला तुमचं संसाधनांचं समृद्ध जीवन इथलं वाचवता येईल. आणि म्हणून प्रत्येक मुद्द्यावरती, म्हणजे प्रत्येक प्रोजेक्टवर नव्हे, केवळ या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय आणि त्याच्याशी जोडलेल्या राजकीय अशा सर्व मुद्द्यांवरती आपण मिळून आवाज उठवूया, तरच हा पुरस्कार घेणाऱ्या आमच्यासुद्धा सगळ्या गोरगरीब साथींना खूप मोठं पुरस्कृत केल्याचं एक अभिमानाचं एक योगदान मिळेल, जे तुमच्याकडूनच आम्हाला अपेक्षित आहे. कारण तुम्हीसुद्धा सत्तावादी नाही आहात. पक्षीय राजकारणाच्या वर उचलून स्वतःला आणि आपल्या जीवन प्रणालीला सुद्धा प्रश्नचिन्ह लावत जर आपण परिवर्तनाचा मार्ग चोखाळणार असाल तर निश्चित आम्ही तुमच्याबरोबर पूर्वी होतो, आज आहोत आणि उद्याही राहू, एवढं सांगून मी आपल्याला धन्यवाद देते. जिंदाबाद. आम्ही 1-2 लाईनीचं गीत गाऊया. पूजाताईंचा आवाज खूप सुंदर आहे आणि आमच्या उद्दिष्ट आंदोलनाची, नाही तर हे पुरस्कारासाठी लढतात, हे ह्याच्यासाठी लढतात, ते असतात वगैरे. अडाणीच्या CEO बरोबर आमचं युद्ध चालूच आहे कायदेशीर, ज्यांनी हल्ले केले होते. आज सरदार सरोवराचा लाभ महाराष्ट्राला काही मिळत नसला तरी त्याच्या मुद्द्यांवरती लढत मात्र आमच्या 2000 पासून चालत आहे. तेव्हा या कानूनी आणि मैदानी दोन्ही प्रकारच्या लढतींच्या पलीकडे जाऊन आपल्याला कुठेतरी एक आंदोलनकारी जनशक्ती उभी करण्याचं आव्हान घेतलंच पाहिजे. तर ते कशासाठी, हे 2 ओळींमध्ये आम्ही सांगणार आहोत. इसलिए ताई, इसके पहले एक नारा देना चाहूँगी. एक ही दे दो जल्दी से. हाँ. सुरेखा ताईंचं भाषण तुम्हाला ऐकायचंय. मी जास्त वेळ घेतला असेल तर मी माफी मागते, पण त्या सुद्धा एक वकालत करणाऱ्याच नव्हे तर लढणाऱ्या आमच्या अगदी जवळकीच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांचं ऐकूनच आपण जाल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. 2च शब्द. जोर जुल्म के टक्कर में हमारा नारा है, इसलिए राह संघर्ष की हम चुने, जिंदगी आंसुओं से नहाई न हो,
शाम सहमी न हो, रात हो ना डरी, भोर की आँख फिर डबडबाई न हो। इसलिए राह संघर्ष की हम चुने, जिंदगी आंसुओं से नहाई न हो। इसलिए धन्यवाद।